काल सुरुवात झाली, आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये फायनल, सेमीफायनल आणि लास्ट फायनल संघ खेळायचे आहेत, त्यामुळे जरा घाई करा, पटापट उद्या. आता हे दोन्ही संघ खूप टफ आहेत, प्रेक्षकांना मजा पाहायला येणार आहे, कारण खूप टफ संघ होणार आहे, या टफ मॅची होणार आहेत, खूप अनुभवी खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत. चला विक्टोरी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज. चला विकी विवेक सुद्धा आलेला आहे. आम्ही वाटलंच बघू की 1 वर्षी खेळायची 2 वर्षी खेळायची ती 3 वर्षी मॅच होईल ना. चला शेवटची मला वाटतंय 2 षटकांचा सामना आहे वाटतंय हा. चला 3 षटकांचा सामना आहे हा, घाबरू नका. चला जास्त वेळ केला तर मग काही गोष्टी कपात होणार आहेत हा दोन्ही संघाच्या. हा चला उमेश ढमके स्ट्राईकला आहेत, ते उमेश ढमके आणि सुंदर असा फटका सोनू यांना समजला नाही आणि निर्धाव असा चेंडू बाबू यांच्याद्वारे. बाबू संयमी गोलंदाज, बघा कशा पद्धतीने गोलंदाजी करतात ते. पुढचा चेंडू बाबू यांचा सलामीला आणि उंचावर मारलेला फटका, मला वाटतं सीमे पार होतो काय, आणि बाबूच्या चेंडूवर पहिला सनसनीत छक्का मारलाय तो दादू याने, सोनू याने, डीजे. चेंडूवर निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारणारा सोनू संघासाठी 6 धावा आणि वैयक्तिक स्वतःसाठी सुद्धा 6 धावा करून मॅचवर तुटून आहे तो. आणि मला वाटतं सुंदर असा चौकीच्या दिशेने मारलेला फटका आणि मला वाटतं बाउंड्रीज गेली आणि बाउंड्रीज 6 ने 4 10 धावा, 3 बॉलामध्ये 10 धावा. अतिशय नावडलेला फलंदाज, मागच्या बॅटमध्ये त्याला काही रन करायला जमले नाही, पण त्याचा वचपा आता तो काढतोय असं दिसत आहे. 6 ने 4 10 वैयक्तिक 10 धावा स्वतःच्या झाल्या आणि संघासाठी सुद्धा 10 धावा करून दिले आहेत. बाबू यांचा थोडासा नियंत्रण हुकला आणि छक्का चौका अशी अट्टमबाजी करत आहे तो. आणि परत एकदा उंचावर मारलेला चेंडू, 1 धाव पूर्ण होते दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, परंतु चांगला असा क्षेत्ररक्षण. छोटा बच्चा, बघा काय नाव त्याचा, गोंडू विनायक टोके, चांगला असा क्षेत्ररक्षण केला. त्याच्या हातात बॉल सापडला, पण तो माग कोण होता, तो त्याच्या हातात बॉल सापडला नाही. चांगली फिल्डिंग केली, चांगलं क्षेत्ररक्षण. चला पुढचा चेंडू, अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण गोंडू यांच्याद्वारे. आणि आउट झालेले फलंदाज आहेत ते सोनू, त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत ते राहुल द्रविड. पाहूया राहुल द्रविड सारखी खेळी करतो का हा राहुल टोके. 1 विकेट पडला आणि धावसंख्या झाली ती 10. चला बाबू यांचा पुढचा चेंडू, सामना करतील राहुल. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो, एक मारायला देतो, एक चुकवतो, एक लपवतो. चांगला असा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे बाबू आणि राहुल. पाहूया राहुल बॅटिंगमधून किती फटका मारतो मोठा. आणि खरोखरच मला वाटतं फटका मारला, परंतु कॅच सुटली आणि या कॅचीमुळे 1 विकेट गमावला स्वप्नील शिंदे यांच्याद्वारे. चांगला मारला होता फटका, परंतु कॅच सुद्धा तेवढी सुंदर होती, परंतु अडचणीमुळे घेता आली नाही आणि कॅच सुटली. मला वाटतंय पहिला षटक संपला, 1 षटकानंतर 1 विकेट गमावलाय आणि 11 धावा कमवल्यात त्या संघानं. आणि पाहूया
बाबू यांचा पहिला षटक महागडं असं षटक पडलंय बाबू यांचं. 11 धावा बाबू यांच्या 6 चेंडूमध्ये पडल्या आहेत, दिल्या आहेत आणि अतिशय महागडं षटक बाबू यांचं पडलंय. चला पुढचा चेंडू, पुढची गोलंदाजी घेऊन कोण येत आहेत पाहूया. चला हे फलंदाज पांगवा फटाफट घेत चला. अतिटटीची मॅच पाहायला मिळत आहे प्रेक्षकांच्या मध्ये. पाहूया कोण जिंकतंय कोण हारतंय. दुसरे षटक घेऊन आले ते उमेश ढमके नावाजलेला गोलंदाज आणि मला वाटतंय फिल्डिंग सुद्धा चांगली करतात ते. चला पहिला बॉल घेऊन आले ते उमेश ढमके. सामना करतील ते राहुल. उमेश चल बॉलिंग टाक. तू कशाला मागे बोलतो रे, टाइमपास करतो उगाच. राहुल यांना अतिशय दिशाहीन झालेला हा गोलंदाज. हा चेंडू खूपच यष्टाच्या बाहेर. अतिरिक्त धावसंख्येमध्ये थोडासा बदल. धावसंख्या होती ती 12. दुसऱ्या षटकातला काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या होती 12 आणि उत्तम फटका मारलेला पाहूया बाबू यांच्या. आणि एकच धाव मला वाटतंय मिळते का काय होते दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु एकच धाव घेतली आणि स्ट्राईक विवेकला मिळाली. कारण विवेक आपल्या बॅटीतून चौकार आणि षटकार मारील अशी संघाला आशा आहे. राहुलला सुद्धा तीच आशा आहे. राहुल असला तर चौका छक्का मारून लवकरच मॅच संपविल असा निर्धार. खूपच यष्टाच्या बाहेर चेंडू होता, परंतु मला वाटतं आउट होतो का काय आणि नॉट आउट चांगली. आणि मला वाटतंय पंचांचा नोचा इशारा आहे आणि नोच आहे बॉल. नोच बॉल आहे. नो बॉल. एक धावाची बढत आणि मला वाटतंय नो फ्रीट आहे. नो बॉल आणि फ्रीट. राहुल टोक्याना सोन्याची संधी फ्रीट मधून आले. पाहूया काय करतात. अतिशय सुंदर सोना केला आणि मला वाटतंय चांगला फटका मारला होता, परंतु अविनाश भोईर याने सुंदर अशी झेल टिपली, परंतु झेल टिपून सुद्धा नाबाद. कारण फ्रीट होता त्यामुळं एकच धाव समाधान मानावं लागला राहुल यांना. पुढचा चेंडू खूपच स्लो बॉल आणि मला वाटतं बाउंड्रीच्या दिशेनं काय 6. षटकार विवेक यांच्या बॅटीतून निघालेला हा झुंजार असा षटकार. संघाला गरज असताना मारलेला षटकार. डीजे पहिला छटका विवेक यांच्या बॅटीतून. पुढचा चेंडू अतिशय खराब चेंडू बोलायला लागेल. खराब चेंडू कारण खूपच यष्टाच्या बाहेर, खूपच छातीच्या वरून. नो बॉल. पंचांचा नोचा इशारा आणि अतिशय खराब असा गोलंदाज उमेश ढमके. खूप दिशाहीन झाला तो उमेश ढमके. कारण याच रन नंतर मागात पडू शकतात. या लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण नो वाईट आणि मला वाटतं हा परत फ्रीट आहे. चल बाबू चल बाजूला, फिल्डिंगला जा तू. हे पंच चालू कर. फ्रीट आहे. बडबड करायला पुढे येऊ नको. फ्रीट असलेला
आणि उंचावून मारलेला टोळा फ्रीट आहे. बघूया कॅच घेतली तरी काही फायदा नाही आणि मला वाटतं चौकीच्या दिशेने चाललेला बॉल, परंतु एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावा पूर्ण केल्या. चांगली अशी रनिंग दोघांच्या मध्ये चांगली रनिंग. 2 धावावर समाधान मानावा. फ्रीट होता परंतु बॅटला फटका बसला नाही आणि तेवढ्या लांब चेंडू गेला नाही, त्यामुळे 2च धावा मिळाल्या विवेक यांना आणि एक बाद 25 अशी दमदार धावसंख्या झाली विवेक यांची. भुई सपाट मारलेला चेंडू मला वाटतं शिमे पार आणि चौकाराच्या दिशेने मारलेला फटका आणि चौकार. चांगली अशी विवेक यांच्या बॅटीतून निघालेला चौकार षटकार. 2 चौकार गेले. चांगली अशी बॅटिंग करतात ते विवेक. सुंदर डीजे. आपल्या बॅटीतून आपलातून खेळ करण्याचा प्रयत्न करत आहे विकी. परत एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु गॅस आणि मला वाटतं कॅच सुटलेली. एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, परंतु चांगला असा चांगला थ्रो शेलवले ब्रदर्स यांच्याकडून. काय नाव मयूर यांच्या द्वारे चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि एकच धाव रोखण्यात मयूर यांना यश. मला वाटतंय षटक संपलं आणि या षटकानंतर धावसंख्या होती ती 1 बाद 30 जिंकण्यासाठी. अरे बापरे टाइम होईल. चला एक षटक राहिलाय, टाकून घ्या कारण खूप वेळ कमी, अंधार पडत चाललेला आहे. आदर्श संघासाठी ज्यानं फुलाची पाकळी पाठवून दिली आहे त्या गावच्या कुमारी प्राजक्ता रमेश शेलवले यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत आणि त्यांचा आभारसुद्धा झाले पाहिजेत, कारण आदर्श संघ निवडणं कमिटीच्या हातात आहे आणि त्या संघासाठी प्राजक्ता शेलवले यांनी 1100 रुपयाचं बक्षीस पाठवले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आभारी आहेत. चला चला पटापट. मला वाटतंय चिन्मय गोलंदाजीचा भार घेऊन आला तो चिन्मय आणि स्ट्राईकला आहे तो विवेक, नॉन स्ट्राईकला आहे तो राहुल जरा कमी रन टाकले पण थकल्यासारखा खूप वाटतो. त्याला वाटतं मी चौके छक्के मारलेत ना मी थकलोय. तू मारलेस नाही तर थकशील कसं काय, पळ जरा पळ. चला विवेक चिन्मय टू विवेक. अतिशय सुंदर असा टोळलेला फटका, मला वाटतं शिमे पार. षटकार, खणखणीत असा षटकार मारलाय तो विवेक यांनी. चांगला 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 षटकार. डीजे छोटा चिन्मय यांचा पुढचा चेंडू सामना करतील आणि मला वाटतं यष्टाच्या खूपच बाहेर चेंडू, यष्टाच्या खूपच चेंडू बाहेर आणि परिणाम 1 धावांनी वाढ. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 37, 1 बाद 37. चिन्मय यांचा पुढचा चेंडू सामना करतील विवेक आणि आखूड टप्पा टाकलेला मारलेला आणि खूपच मला वाटतं नो बॉल. बाबू तू बोलू नको मध्ये, तू बोलू नको अजिबात. हां नो बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. मला वाटतं फ्री हिट असू शकतो आणि चिन्मय यांचं मागडं षटक, खूपच मागडं षटक. पहिला चौका त्याच्यावर 1 रन, दुसरा चौका आणि त्याच्यावर आता नो बॉल, फ्री हिटचा नो बॉल. विवेक यांना सुवर्ण संधी आहे कारण या नो बॉलवर छक्का मारणं गरजेचं आहे, चौका मारणं गरजेचं आहे, फुल शॉट मारणं गरजेचं आहे. कॅच गेली तरी आऊट नाही, परंतु बॅटीला बॉल मारणं गरजेचंच आहे. पाहूया चिन्मय काय करतो, गोलंदाजीमध्ये बदल परिवर्तन करतो का. पुढचा चेंडू
आणि उंचावर मारलेला फटका पाहूया, एक झेल झेल होते का, आणि सुंदर सुंदर विवेक यांच्याद्वारे सुंदर मला वाटतं तिसरा षटका मारलाय तो विवेक यांनी, अतिशय सुंदर सुंदर डीजे. सायनं धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या होते ती 44. हाफ सेंचुरी परत पोहोचले ते, हाफ सेंचुरीच्या जवळ पोहोचलेत तो संघ. विवेक चांगला फलंदाजी करतो, चांगली फलंदाजी आपल्याला विवेकच्या द्वारे पाहायला मिळते. पाहूया ना, पाहूया अजून किती छक्का मारतात विवेक. सुंदर असा फटका मारून धावसंख्येमध्ये भर घालतात ते विवेक. पुन्हा एकदा मला वाटतं कॅच जाते का, पाहूया कॅच होते का, आणि स्वप्नील यांना कॅच काही पकडता आली नाही. एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, परंतु विवेक बोलतो एकच धाव पुष्कळ आहे आपल्यासाठी. चांगला फटका मारला होता विवेक यांनी, सीमा पार जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु उंचावर गेलेला झेल अचूक टिपण्यासाठी स्वप्नील शिंदे धावला, परंतु झेल काही टिपता आली नाही आणि अतिरिक्त धाव वाढली. धावसंख्येमध्ये भर 46 झाल्या धावसंख्या, एक विकेट 46 अशी धावसंख्या झालेली आहे त्या संघाची. खूपच खराब अशी गोलंदाजी म्हणावं लागेल चिन्मय यांची, कारण एका ओव्हरीमध्ये खूप धावा जमवल्या त्या संघानं. चल विवेक ए आवर. चला पुढचा चेंडू चिन्मय यांचा. अतिशय खराब गोलंदाजी, कारण वाईट सुद्धा आहे आणि लेग वाईज सुद्धा आहे. नो बॉल. परत फ्री हिट आलाय, फ्री हिट परत आला. खूप मागड षटक. नो बॉल आणि चौकार सुद्धा. 4 रन चौकार, लेग बाईटचे आणि 1 नोचा, असे मिळून 5 धावा अतिरिक्त मिळाले. चला चिन्मय पुढचा बॉल घेऊन येतो तो विवेकसाठी. चांगली अशी जोडी जमली ती विवेक आणि राहुल यांची. पाहूया उंचावर मारण्याचा प्रयत्न, असं पण आता चेंडू मात्र निसटला आणि जाऊन डायरेक्ट किपरच्या हातामध्ये बसला. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू फेकला तो चिन्मय यांचा. पुढचा चेंडू, मला वाटतंय काही चेंडू शिल्लकच आहेत, पटापट उरकून घ्या. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, आणि मला वाटतंय आणि चांगला फटका, मला वाटतंय नाही लागला. चांगला असा फटका मारला, मला वाटतं षटकार विवेक यांच्या बॅटीतून निघालेला हा दमदार षटकार. तुम्ही थांबू नका, तुम्ही चालू ठेवा, पंच चालू ठेवा. तुरंदार असा षटकार मारला विवेक यांनी. धावसंख्येमध्ये भर होतो, धावसंख्या 57, 1/57. चला बाकी गडबड करू नका. पुढचा चेंडू चिन्मय यांचा, उंचावर मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, मला वाटतंय, आणि लगपाट 2 छक्के आणि वरीमध्ये 3 छक्के, 4 छक्के ज्यांनी मारलेत तो आदर्श खेळाडू म्हणजे विवेक थोरात. पाहूया आपल्या संघासाठी उत्तम अशी कामगिरी करून निघाला तो विवेक. चांगली अशी गोलंदाजी होती, परंतु विवेक 63 धावा झाल्यात. विजयासाठी 64 धावांची गरज आहे, विजयासाठी 64 धावा पाहिजेत. 64. असे धुलेंदार फलंदाजी करणारा विवेक थोरात यांना बक्षीस देण्यासाठी आले ते ऋषी थोरात. 200 रुपयाचा बक्षीस आलेले
ऋषी थोरात यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले, तरी विवेक यानं आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपलं 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. पासष्ट करायचे, 64 झालेले आहेत, 65 करायचे आहेत. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. चला बाबू पटापट आवरा. चला पुढचं संघ खेळायचे आहेत, त्यामुळे घाई करा जरा, कारण खूप उशीर झाला आधीच. विवेकसाठी ऋषी थोरात यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्याने ते स्वीकारावं. कॉमेंट्री बॉक्समध्ये तयार आहेत. चला निखिल गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आले ते निखिल, आणि बॅटिंगचा भार स्वीकारण्यासाठी आले ते बाबू टोके वाज निखिल, आणि स्ट्राईकला आहेत ते बाबू टोके, आणि नॉन स्ट्राईकला आहेत तो उमेश ढमके. पाहूया विजयासाठी खूप मोठं आव्हान आहे बाबूच्या संघासाठी. पाहूया बाबू काय करतो, चमत्कार छक्क्या चौकांची बरसात करतो का आपल्या संघासाठी, विजयासाठी किती खेळी करतो. धावांची ते पाहणं गरजेचं आहे. पाहूया. आणि मला वाटतं बॉल सोडून दिला, आणि हा पहिला चेंडू वाईटच्या रूपानं 1 धाव. संघाची धावसंख्या खातं खोललं ते 1 धावानं. निखिल यांची खराब सुरुवात म्हणावी लागेलच, कारण आटीतटीचा सामना आहे. एक चेंडू जरी वाईट गेला तरी धावसंख्या वाढते, त्यामुळे पुढचा चेंडू घेऊन आणि उंचावर मारलेला फटका. पाहूया विवेक यांच्यात, आणि 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात झेल सुटलेली आहे, मला वाटतं चौकीच्या दिशेने चाललेलं आहे, आणि 2च धावा. अतिशय सुंदर असा फटका मारला होता, परंतु चेंडूचा अंदाज न आता विवेक यांच्या हातातून झेल सुटली, आणि 2 धावा मिळाल्या त्या संघाला, आणि त्या 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3. धावसंख्या 3. निखिल यांचा पुढचा चेंडू विकेट मिळणार होता, परंतु दगा दिला तो विवेक थोरात याने. पुढचा चेंडू, आणि अतिशय सुंदर चेंडू इथून दिसतो. नाही वाईट नाही, नाही काय नाही, चालून घ्या. नाही बरोबर आहे, इथून दिसतो हा. अरे इथून दिसतो तर तुम्ही पण चला पुढचा चेंडू निखिल यांचा. सामना करतील बाबू, आणि अतिशय उत्तम टोललेला फटका. पाहूया छक्का जातो का चौका जातो, कॅच होते का. कॅच तर सुटली, परंतु चौकेच्या दिशेने नक्कीच बॉल गेला, आणि बाबूच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौका. डीजे बाबू मैदानावर तटून आहे. एखादा चांगला बॉल आला तर त्या बॉलाला षटकारच्या दिशेने पाठवण्याचा त्याचा मार्ग आहे. पाहूया. आणि उंचावर मारलेला टोळा, हेलिकॉप्टर शॉट, परंतु आउट. बाबू यांची पहिली विकेट, आणि नाना यांच्या थ्रो. नाना याने सुंदर असा झेल टेपला, आणि पहिला विकेट मिळाला तो निखिल यांना. डीजे वेळ दौडू नका पटापट घ्या. चला वेळ दौडू नका.
नवीन बॅट्समन आलाय तो स्वप्नील शिंदे. आक्रमक असा डावखरा फलंदाज मैदानात सज्ज झालेला आहे. पाहूया आपल्या बॅटतून चौकार छक्कार किती धावा जमवतो तो, कारण विजयासाठी खूप धावांची गरज आहे. 7 धावावर 1 विकेट पडलाय त्या संघाचा. चला पुढचा चेंडू निखिल यांचा सामना करतील स्वप्नील आणि उंचावर मारल्यानं टोळा बघूया. गॅपच्या मध्ये 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या. आणि शहाजी कोलेकर उत्तम अशी फिल्डिंग करतात आणि मस्तन थ्रो. 1 धाव अडवली. चांगली अशी क्षेत्ररक्षण शहाजी कोलेकरकडून. चला निखिल यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू निखिल घेऊन येते स्वप्नील शिंदे यांच्यासाठी. पाहूया आणि उंचावर मारलेला फटका. झेल, मला वाटतं झेल. नाना यांना पुन्हा संधी, पण नाना यांची संधी हुकली. 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण केल्या. आणि याचबरोबर मला वाटतं षटक संपतंय. आणि या 2-1 षटकानंतर धावसंख्या 1-11 अशी धावसंख्या झाली त्या संघाची. चांगली अशी संधी आली होती नाना यांना, परंतु बॉलचा अंदाज न आल्यानं त्यांची कॅच घेण्याची संधी हुकली आणि 1 विकेट त्यांना गमावला. चांगली अशी क्षेत्ररक्षण नाना यांच्याद्वारे सुद्धा. चला पुढचा गोलंदाज कोण आहे? चला फिल्डिंग लावून घ्या. पांगोवा फिल्डिंग लगेच. अनुभवी गोलंदाज छगन बांगर आणि त्याचा मारा करण्यासाठी ऑफ स्ट्रीमला आहेत ते उमेश ढमके. पाहूया उमेश ढमके आपल्या संघासाठी किती धावा जमवतात. आणि छगन बांगर हा अनुभव खेळाडू आहे. गुगली बॉल टाकतो, कमी बॉल टाकतो, फास्ट बॉल टाकतो आणि विकेट मिळवतो. पाहूया आणि अतिशय उत्तम फटका मारलेला मला वाटतं छक्क्याच्या दिशेने आणि षटकार जातो का, परंतु चांगली अशी क्षेत्ररक्षण विवेक यांच्याद्वारे आणि झेल घेतली आणि उमेश ठमके आउट. डीजे डीजे प्रमोद टोके कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. चला छगन यांचा पहिल्या चेंडूमध्ये मला वाटतंय कॅच मिळाली. 1 विकेट मिळाला आणि 2 विकेट झाले त्या संघाचे. 11 रन जागेवरच आहेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आक्रमक असं फलंदाज आले ते सचिन टोके. अनुभवी फलंदाज आहेत. पाहूया संघाला विजय मिळवून देतात का. छगन यांचा पुढचा बॉल, अचूक मारा, हाफ टप्पा, लॉंग टप्पा, कशा पद्धतीत बॉलिंग करतात ते पहा छगन यांचा. आणि मला वाटतंय हा खूपच वाईट चेंडू, खराब चेंडू आणि या चेंडूवर व्हाईटच्या रूपाने 1 धावमध्ये बढत धावसंख्या होती ती 2-12. प्रमोद टोके कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आणि उंचावर मारलेला फटका, एक झेल होते का पाहूया. आणि उत्तम अतिशय सुंदर अशी झेल निखिल शिंदे यांच्याद्वारे. आणि मला वाटतंय बघता हा 3रा विकेट पडलाय त्या संघाचा सचिन टोके यांच्याद्वारे. डीजे धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते ती 3-12. काय म्हणजे पाया खालचा. 2 मिनिटं. चला, कारण कसं माहिती आहे का, इथे आपल्याला प्रत्यक्ष दिसतो फिल्डराने जो ऑब्जेक्शन घेतला तो चांगलाच आहे. कारण चुकीचा निर्णय झाला तर 1 धावासाठी सुद्धा हारतो संघ, त्यामुळे रिन्यू घेणं गरजेचं आहे. आणि नो बॉल मला वाटतं फ्रीट आहे.
पुढचा चेंडू यांचा आणि उंचावर मारलेला फटका फिट आहे आणि मला वाटतं एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि मला वाटतं फिट असल्या कारणाने 2 धावा मारून 2 धावा फिट संपला. आता आताच्या 2 धावा 2 धावांच्या बदले धावसंख्येमध्ये भर होतो. 15 धावा झाल्या. 2 विकेट जाऊन 15 धावा मिळवल्या त्या संघानं. पाहूया छगन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील सचिन टोके. अचूक मारा रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात आणि सफल. चांगला असा रिव्हर्स शॉट सचिन यांच्याद्वारे आणि मला वाटतंय बऱ्याच जणांना असा रिव्हर्स शॉट जमत नाही कारण चेंडू एक बाजूला बॅट एक बाजूला फिल्डर असतो आणि मारायला जमत नाही. परंतु सचिन यांनी असा अवघड असा रिव्हर्स शॉट मारून चौकार हाणला आणि धावसंख्येमध्ये बढत मिळवली. 2 बाद 19 अशी धावसंख्या झाली ती संघाची. काही चेंडू शिल्लक आहेत षटकातले छगन यांचे. पाहूया छगन आपल्या संघासाठी विकेट किंवा रन कमी करतो का. पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि मला वाटतंय निखिल शिंदे चांगली फिल्डिंग करतात आणि एकच धावावर समाधान मानावं लागला सचिन टोके यांना. चांगलं असं क्षेत्ररक्षण निखिल यांचं. स्ट्राईकला आहेत ते डावखऱ्या हाताचे फलंदाज स्वप्नील शिंदे. पाहूया संघासाठी किती धावा जमवतात त्या. 2 बाद 20 अशी धावसंख्या झाली त्या संघाची. जिंकण्यासाठी खूप धावांची गरज आहे परंतु आणि उंचावर टोललेला हा फटका धाव आणि मला वाटतंय बाउंड्रीच्या खूपच बाहेर आणि षटकार चौकार चौकार चौकार. चांगला असा फटका चौकाराच्या दिशेने टाकलेला बॉल हा आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती 24. 2 बाद 24. 2 बाद 24. छगन यांचा पुढचा चेंडू स्वप्नील यांना आणि परत एकदा ग्राउंड शॉट मारलेला आहे. पाहूया 1 धाव पूर्ण केली. मिस फिल्डिंग मला वाटतं चौकीच्या दिशेने परंतु नाही. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. अतिशय गलिच्छ असं क्षेत्ररक्षण राहुल यांचं. खूप थकलंय त्याला एनर्जीसाठी काहीतरी पाजा तेव्हा त्याच्यात एनर्जी येईल आणि मला वाटतंय षटक संपलं. 26 धावा झालेत. 26 धावा 2 विकेट 26 धावा. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 6 चेंडू आणि 38 धावा. खूप मोठं आव्हान आहे तुमच्यासाठी त्यामुळे पटापट खेळा जरा. छक्के मारा चौके मारा. चला लास्टचं षटक. 6 षटकामध्ये 38 धावांची आवश्यकता आहे त्या संघाला. परंतु छोटा भीम आलाय तो बॉलिंग टाकण्यासाठी. काय नाव त्याचं. कुणाल पांडे. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि खूप उंचावर मारलेला चेंडू परंतु आशा संपले त्या संघाची कारण छक्का. षटकार आहे का. षटकार सचिनच्या बॅटीतून निघालेला हा षटकार. परंतु तेही आशा सोडून दिले काय असं वाटतंय कारण 6 चेंडूमध्ये 6 छक्क्यांची गरज आहे. पाहूया काय करतात ते. अतिशय सुंदर षटकार आणि मला वाटतंय चांगला असा षटकार. 2 बॉलांचे 2 षटकार मारलेत ते सचिन टोके यांनी. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करायला सुरुवात केली ती सचिन टोके यांनी कारण मागच्या मॅचमध्ये हारल्याची भर काढण्यासाठी सचिन टोके अतिशय आक्रमक फलंदाजी करत आहेत. चला बॉल घ्या. चला थोडासा परिवर्तनची गरज आहे गोलंदाजीसाठी. 2 बाद 38 अशी धावसंख्या झाली ती संघाची. 26 पाहिजेत आणि मला वाटतं पुढचाही. अरे मला वाटतंय एकमेव खेळाडू आहे का लगोपाठ 3 छक्कार मारलेत. अतिशय उत्तम अशी कामगिरी करत आहे. 6
18 धावा 3 बॉलावर आणि 3 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. चला चला 20 धावांची गरज आहे. तरी सुद्धा सचिनचे प्रयत्न चालू आहेत. पाहूया काय करतो सचिन. आणि अतिशय उत्तम असा फटका, परंतु निखिल झेलच्या खाली आणि पकडला. आणि हे स्वप्न सचिनचं भंगलं. कारण सचिनचं स्वप्न भंगलं. अजून 2 छक्के टाकले असते तर सचिनचे स्कोअर थोडासा वाढला असता. परंतु काहीच नाही झाले. झेल गेली. चला चला शेवटचे काही चेंडू आहेत. बॅट्समन आले तो मयूर शेलवले. बॅट्समन आले तो मयूर शेलवले. पाहूया संघासाठी छक्का मारतो का. मार. अरे वा, अतिशय उत्तम. चांगला. चला एक शेवटचा बॉल कुणाल. शेवटचा बॉल आहे, टाकून घ्या. चला आणि उत्तम अशी गोलंदाजी कुणालांची. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. चला पुढचे विवेक थोरात तुमच्यासाठी पारिदर्शक आलेला आहे, ते स्वीकारावे. डीजे लावा जरा.